श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. तुळ राशीच्या जातकांनो, आता सावधान होण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडात अशा काही हालचाली सुरू झाल्या आहेत ज्या ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या नशिबात एक असा महासंग्राम सुरू होणार आहे ज्याची तुम्ही नशिबात किंवा स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहांची ही युती केवळ तुमचं नशीब बदलणारी नाही, तर तुमच्या अस्तित्वाचा पाया हलवून टाकणारी ठरेल. एकीकडे यशाचं शिखर तुमची वाट पाहतंय, तर दुसरीकडे कर्माचा हिशोब करणारा शनिदेव आपला न्याय निवाडा सुरू करणार आहे. तुळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला एक गूढ सस्पेन्स भरलेला आहे. तुमच्याच जवळ वावरणारा एक गोड चेहरा तुमच्या विनाशाचा सापळा रचत असू शकतो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 31 डिसेंबरच्या आधी नक्की काय घडणार आहे. तुमचा तो छुपा शत्रू कोण आहे आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला कंगाल करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य कायमचं नष्ट करेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्या लाडक्या तुळ राशीच्या मित्रांनो, जातकांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही एका मानसिक चक्रव्यूहात अडकला आहात. तुम्ही लोकांचं चांगलं करायला जाता आणि लोक तुम्हालाच नावं ठेवतात, बरोबर ना? तुमच्या स्वभावातच न्याय आणि प्रेम आहे, पण याच गोष्टीचा फायदा अनेकांनी घेतला आहे. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून ज्या चिंता केल्या, जे अपमान सहन केले, त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता चुकता होणार आहे. गुरुजी म्हणतात की तुळ राशीचा कष्टाचा काळ आता संपला आहे. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे लोक आता आपोआप बाजूला होतील. निसर्गाचं चक्र असं फिरणार आहे की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आज तुमच्यासमोर मदतीसाठी हात पसरतील. पण मित्रांनो, विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील हळवेपणा बाजूला ठेवून थोडं आक्रमक बनावं लागेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक भयावह इशारा आहे. तुमच्याच वर्तुळात एक असा विभीषण लपलेला आहे जो बाहेरून तुमचा खूप मोठा हितचिंतक असल्याचं भासवतोय, पण आतून तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची एकही संधी सोडत नाहीये. हा व्यक्ती तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकतो किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असू शकतो किंवा तुमच्या घरातला एकदम जवळचा व्यक्तीसुद्धा असू शकतो. या व्यक्तीला कसं ओळखायचं? तर जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीबद्दल किंवा आनंदाबद्दल बोलताना, तेव्हा या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्हाला एक प्रकारची भीती किंवा जळफळाट दिसेल. येत्या 48 तासात शनिदेवाच्या कृपेने या छुप्या शत्रूचा मुखवटा गळून पडणार आहे. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण लक्षात ठेवा, हा धक्का तुमच्या भाग्योदयासाठी गरजेचा आहे. जोपर्यंत हा नकारात्मक अडथळा दूर होत नाही, तोपर्यंत लक्ष्मी तुमच्या दारी स्थिर राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला या व्यक्तींपासून लांब राहायचं आहे. या व्यक्तींचं तुम्हाला काहीही ऐकायचं नाही. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करा आणि या व्यक्तींपासून नक्की तुम्ही दूर राहा. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, पण सध्या शनिदेव तुमच्या कुंडलीत न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. शनिदेव म्हणजे शिस्त आणि न्याय. जर तुम्ही कोणाचंही वाईट केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. शनिदेव तुम्हाला राजा बनवल्याशिवाय राहणार नाहीत. कोर्ट कचेरीचे वाद असतील किंवा मालमत्तेचे प्रश्न, निकाल तुमच्याच बाजूने लागणार आहे. येत्या 40 दिवसात तुम्हाला ब्रह्मांडातून काही विशेष संकेत मिळतील. कधी अचानक जुन्या मित्राचा फोन येईल, तर कधी रखडलेलं सरकारी काम मार्गी लागेल. ही वेळ शून्यातून विश्व निर्माण करण्याची आहे. जे लोक तुम्हाला सोडून गेले
त्यांना तुमच्या यशाने उत्तर द्यायची वेळ आली आहे. आता लक्ष देऊन ऐका. तूळ राशीसाठी एक अमोघ तोडगा आहे. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा पैसा हातात टिकत नसेल तर हा उपाय नक्की करा. उपाय काय आहे तर मित्रांनो, शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी एक पांढरा छोटा रुमाल घ्या. त्यात थोडी खडीसाखर आणि एक चांदीचं नाणं किंवा साधा ₹1 शिक्का ठेवा. त्यावर अत्तर शिंपडा आणि हे गाठोडं तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय करताना तुम्ही गोपनीयता पाळा. कोणालाही सांगू नका की तुम्ही काय करत आहात. तुमची शांतता हीच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा अवघ्या 7 ते 11 दिवसात तुम्हाला आर्थिक बदलाचे वार अनुभवायला मिळतील. मित्रांनो, ही भविष्यवाणी केवळ शब्द नाहीत तर तुमच्यासाठी स्वामींनी दिलेला एक मदतीचा हात आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अन्याय कधीच होत नाही. तुमचे अश्रू आता हास्यात बदलणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या स्वामींवर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची हाक थेट ब्रह्मांडात पोहोचवू शकते. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमचं नशीब उजळवणारी पुढची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत. धन्यवाद.